अलिबागमध्ये आलेल्या एका प्रसंगामुळे मी हे सांगू शकतो की एका इव्हेंट फोटोग्राफरने एक प्रोफेशनल प्रेझेंट कसं व्हायला पाहिजे. मुळात आपण ज्यावेळी शूट करायला जातो तर त्यावेळेला आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो, फोकस असतो, परंतु जर आपलं प्रेझेंट होणं जर प्रोफेशनल नसेल तर नंतर अनेक प्रॉब्लेम्सला सामोरं जावं लागतं. आमच्या समोर असंच काहीतरी घडलं आणि आम्हाला पोलीस चौकीला तिथे चौकशीसाठी बोलावलं गेलं आणि त्या कंडिशनमध्ये मी पूर्ण हादरलो, कारण तो प्रसंग किंवा तो अनुभव या अगोदर कधीच नव्हता. कारण ब्राईडचं गोल्ड चोरीला गेलं होतं आणि त्याचा कुठेतरी एक प्रकारे आरोप आमच्यावरती होता की कुठेतरी आपल्या टीमकडून ती गोष्ट घडण्याची शक्यता त्यांना वाटली. आणि त्यावेळी मी इतकीच गोष्ट प्रेझेंट केली की आम्ही ड्रेस कोडमध्ये असतो, विवाह फोटोचा लोगो आमच्या ड्रेसवरती असतो आणि नक्कीच आम्ही ते प्रामाणिकपणे प्रोफेशनल पद्धतीने ही गोष्ट करतो. ही गोष्ट कुठेतरी आमच्या जमेची बाजू ठरली आणि आम्ही कुठेतरी लवकर ह्या गोष्टीतनं बाहेर आलो, कारण आम्ही एक प्रोफेशनल प्रेझेंट तिथे 2 दिवस झालो होतो आणि विथ ब्रँडच्या लोगोसह म्हणजे ब्रँडिंग सोबत ते झालं होतं. त्याचा एक फायदा हा झाला की जेव्हा सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक केलं गेलं तेव्हा आपले टीम मेंबर लगेच ओळखू येत होते आणि त्यातनं आपला प्रामाणिकपणा बाहेर आला आणि आम्ही त्यातून सहजासहजी पटकन बाहेर आलो.